रामदास आठवलेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांची भेट घेतली आहे। महाराष्ट्रामध्ये रिपाईला लोकसभेच्या 2 जागा देण्याची मागणी आठवलेंनी केली आहे असं समजतंय। लोकसभेसाठीच्या जागा वाटपात रिपाईला स्थान द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केलेली आहे अशी माहिती पोहोचते आपल्यापर्यंत। लोकसभेच्या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ही जागा दिली जावी यासाठी रामदास आठवलेंनी थेट भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे आणि लोकसभेच्या 2 जागा देण्याची मागणी केलेली आहे। लोकसभेच्या जागा वाटपात रिपाईला स्थान द्या असं आठवलेंनी म्हटलंय। रामदास आठवलेंनी ही मागणी भाजपकडे अर्थात त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे केलेली आहे। प्रतिनिधी पवन गवई सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूयात। पवन, भेटीमागे आणखी कुठलं वेगळं कारण होतं का आणि जर लोकसभेच्या जागा मागायच्या असतील तर कुठल्या 2 जागा नेमक्या आठवले गटानं मागितलेल्या आहेत याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते का? जे महाराष्ट्रात लवकरच लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजवायला सुरुवात होणार आहे। मात्र महाविकास आघाडीसह महायुतीच्या अद्यापही जागा वाटपाचा तिढा हा कायमच आपल्याला दिसून आलेला आहे। एकंदरीत काल परवाच्या 2 दिवसाच्या माहितीप्रमाणे महायुतीतील घटक पक्षांना लोकसभेत कुठलंही स्थान न देता विधानसभेत योग्य ते स्थान देण्याचं आश्वासनच महायुतीतील पक्ष भाजपाच्या नेत्यांनी दिलं होतं आणि हे आश्वासन मिळाल्यानंतर थेट रामदास आठवलेंनी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि लोकसभेच्या संदर्भातल्या महाराष्ट्रातल्या रिपाईला किमान 2 तरी जागा या रिपाईला मिळाल्या पाहिजेत असं साकडच त्यांनी जे.पी. नड्डा यांच्याकडे घातल्याने एकंदरीत महाराष्ट्रातील महायुतीच्या संदर्भात खरंच रामदास आठवले हे नाराज असल्याचं यावरून शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। खुद्द रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र महायुतीत त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल कुठलीही शाश्वती नाही आहे। त्यामुळे जे.पी. नड्डांची भेट आणि रामदास आठवले आणि जे.पी. नड्डांची भेट याकडे बघणं आपल्याला खूप महत्वाचं आहे। रिद्धी, निश्चित। पवन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।